मित्रांनो, बऱ्याच वेळा आपण आपल्या मित्राच्या किंवा परिचिताच्या कर्जासाठी जमानतदार म्हणून राहतो आणि आपण अडचणीत येतो आणि आपल्या पगारातून बऱ्याच वेळा कपात सुद्धा होते आणि ही कपात मग कशी वसूल करायची, कोणाकडून वसूल करायची, कोणत्या नियमानुसार वसूल करायची याचा प्रश्न आपल्याला पडतो। तर नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत। भारतीय करार कायदा कलम 140 हा कायदा जमीनदारांच्या हक्कांना संरक्षण देतो आणि कर्जदाराकडून पैसे वसूल करण्याचे अधिकार प्रदान करतो। आपण नेहमीच ऐकतो की कर्ज घेणाऱ्या व्यक्तीवर कर्जाची जबाबदारी असते, परंतु कर्ज देणाऱ्या व्यक्तीने जामीनदाराची मदत घेतलेली असेल तर जामीनदाराच्या कायदेशीर हक्कांची कल्पना असणे अत्यावश्यक आहे। आपण आज समजून घेणार आहोत की कलम 140 अंतर्गत जामीनदार कोणते अधिकार वापरून कर्जदाराकडून आपली रक्कम आणि व्याज वसूल करू शकतो। चला तर जाणून घेऊया या महत्त्वपूर्ण कायद्याबद्दलची सविस्तर माहिती आणि समजून घेऊया की जामीनदाराचे हक्क नेमके कसे कार्य करतात। मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अत्यंत महत्त्वाचे विषय मी मांडत असतो। सुरुवात करूया महत्त्वाच्या प्रश्नांनी। जामीनदार म्हणून तुम्हाला कर्जदाराकडून पैसे कसे वसूल करता येतील हे माहिती आहे का? कायदेशीररित्या जामीनदाराचे कोणते अधिकार आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? कलम 140 अंतर्गत तुमच्या अधिकारांचा फायदा कसा करून घ्यावा? जामीनदाराने पैसे भरल्यानंतर ते कर्जदाराकडून वसूल करण्याची प्रक्रिया नेमकी काय आहे? कर्जदाराने तुमचे पैसे परत न केल्यास तुम्ही काय करावे? भारतीय करार कायद्याच्या कलम 140 अंतर्गत जामीनदारांसाठी कोणती सुरक्षा आहे? जामीनदाराने आपल्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी कोणती पावले उचलली पाहिजे? कलम 140 चे नियम कसे काम करतात आणि ते तुमच्या फायदेशीर कसे ठरू शकतात? मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला याच व्हिडिओतून मिळणार आहे। व्हिडिओ पूर्ण जरूर पहा। जामीनदारांच्या अधिकाराबाबत भारतीय करार कायदा 1872 इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट हा 1872 आहे, च्या कलम 140 च्या संदर्भातील सविस्तर माहिती आता आपण सुरुवात करूया। कलम 140 जामीनदाराचे कर्जदाराकडून वसूल करण्याचे अधिकार। कलम 140 बद्दल माहिती पाहू। हे भारतीय करार कायद्याचा एक महत्त्वाचा भाग आहे जो जामीनदाराच्या अधिकारांचा उल्लेख करतो। जामीनदार हा एक असा व्यक्ती असतो जो कर्जदाराच्या वतीने बँक, वित्तीय संस्था किंवा इतर कोणत्याही कर्ज पुरवठ्याकडून घेतलेल्या कर्जासाठी हमी देतो। कलम 140 अंतर्गत कोणते अधिकार आपल्याला येतात ते पहा। जामीनदारांचे हक्क। जर जामीनदाराने कर्जदाराच्या वतीने कर्ज किंवा कोणतीही आर्थिक जबाबदारी पूर्ण केली असेल तर त्याला कर्जदाराकडून ती रक्कम वसूल करण्याचा हक्क आहे। कर्जदाराने जामीनदाराला परतफेड करणे अपेक्षित आहे, ज्यात मूळ कर्ज तसेच त्या कर्जावर आलेले व्याज आणि इतर काही खर्च समाविष्ट आहेत। परतफेडीची प्रक्रिया कशी चालते? जामीनदाराने कर्जदाराला दिलेल्या रकमेची परतफेड मागितली जाऊ शकते। जामीनदाराने कर्जाची परतफेड केली आहे असे दर्शवणारे दस्तऐवज किंवा पुरावे सादर केले पाहिजेत। परतफेडीच्या हक्कासाठी जामीनदाराने न्यायालयात जाऊन प्रक्रिया सुरू तो करू शकतो। नियमानुसार कायदेशीर प्रक्रिया कशा प्रकारची चालू शकते? जामीनदाराने कर्जदाराकडून रक्कम वसूल करण्यासाठी कर्जदाराला नोटीस देणे आवश्यक आहे। जर कर्जदाराने वसूल करण्याची नोटीस स्वीकारली नाही तर जामीनदार कायदेशीर प्रक्रिया चालून कर्जाची वसुली करू शकतो। काही वेळा कर्जदार आणि जामीनदाराच्या करारानुसार एक विशेष तरतूद किंवा प्रक्रिया दिलेली असू शकते ज्याचे पालन करणे आवश्यक आहे। व्याजाचा हक्क। जामीनदाराला केवळ मूळ रक्कम वसूल करण्याचा अधिकार नाही तर तो व्याज व इतर आवश्यक खर्च सुद्धा वसूल करू शकतो। हे व्याज कर्जदाराकडून कर्जाची परतफेडीची तारीख आणि कर्जाचे निपटान होईपर्यंत जमा केली जाते। उदाहरण म्हणून काही गोष्टी पाहूया। आपण समजू की रामने श्यामच्या वतीने 50,000 रुपये कर्जासाठी हमी दिली। काही कालावधीनंतर श्यामने कर्जफेड परत काही केली नाही आणि रामला श्यामच्या वतीने ही रक्कम भरावी लागली। कलम 140 अंतर्गत रामला अधिकार आहे की तो श्यामकडून त्या 50,000 रुपयांची रक्कम व्याजासह वसूल करू शकतो। आणखी एक उदाहरण पाहूया। आमच्या शेजारी राहणाऱ्या रिस्मास मी माणुसकीच्या नात्याने त्याच्या कर्ज प्रकरणात
जामीन राहिलो त्याचे कर्ज प्रकरण थकीत झाल्याने बँकेने माझ्या पगारावर जप्ती आदेश बजावला आहे. कंपनीने मला न विचारता माझ्या पगारातून वजावटही सुरू केली आहे. कर्जदार मात्र मजेत आहे. कर्जाची आयती वसुली होत असल्याने मूळ कर्जदाराकडून वसुलीसाठी बँकही जास्त प्रयत्न करत नाही. या परिस्थितीत मी काय करावे अशी समस्या एका व्यक्तीची आहे. याचे उत्तर काय आहे पहा. वास्तविक जामीनदार हा मूळ कर्जदाराच्या कर्जास हमी देत असतो. सबब मूळ कर्जदारांनी कर्ज न फेडल्याने बँकेचे झालेले नुकसान भरून देण्याची हमी जामीनदाराने दिलेली असते. अशावेळी जर बँकेने नुकसान भरून देण्याची वेळ जामीनदारावर आणली तर जामीनदार त्यांनी भरलेली रक्कम व्याजासह कर्जदाराकडून वसूल करू शकतो. त्यासाठी जामीनदाराने कर्जदाराविरुद्ध दिवाणी दावा दाखल करणे आवश्यक आहे. अशा दाव्यामध्ये कर्जदाराने त्याच्या मालमत्तेची विल्हेवाट न लावण्याबद्दलचे आदेश सुरुवातीलाच जामीनदारास मिळू शकतात. अशा प्रकारे जामीनदार स्वतःचे पैसे व्याजासह वसूल करू शकतो. या संदर्भात कॉन्ट्रॅक्ट ॲक्टच्या कलम 140 अन्वये मूळ कर्जदाराकडून वसुली करण्याचे अधिकार जामीनदारास प्राप्त होतात. तर मित्रांनो, आपण पाहिले की कलम 140 अंतर्गत जामीनदारांचे अधिकार किती महत्त्वाचे आहेत आणि ती कर्जदाराकडून पैसे वसूल करण्यासाठी किती प्रभावी ठरू शकतात. या कायद्यामुळे जामीनदार आपल्या आर्थिक नुकसानापासून स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो. जामीनदार म्हणून तुम्हाला तुमचे हक्क समजून घेणे अत्यावश्यक आहे, कारण हे हक्कच तुम्हाला कर्जदाराकडून वसुली करण्यासाठी आवश्यक शक्ती देतात. तुमच्या हक्कांची जाणीव ठेवा आणि योग्य वेळी त्याचा फायदा घ्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर नक्कीच आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओत अशाच महत्त्वाच्या आणि उपयुक्त विषयांवर चर्चा करूया. धन्यवाद.